झालेला आहे. मी ताटामध्ये काढून घेतला. आता त्याचप्रमाणे थोडंसं तेल टाकून व्यवस्थित तव्यामध्ये पसरवून घ्यायचं आहे छानपैकी. तेलही व्यवस्थित गरम झालं ना मग डोसा छान असा तयार होतो. पीठ टाकून द्यायचं आणि गोलसर असा आपला डोसा तयार करून घ्यायचा आणि वरून थोडासा मसाला टाकायचा असेल टाकू शकतो, नंतर स्किप करून साईडने तेल सोडायचं म्हणजे आपला डोसा जो आहे तो पटकन असा पलटला जाईल. तर आता आपला डोसा दोन्ही साईडने खालून वरून छान असा 1-2-3 मिनिट शेकून घ्यायचा. कुरकुरीत असा आपला डोसा तयार झालेला आहे. तर संडेला किंवा तुम्ही इतर दिवशीही बनवून खाऊ शकता. रोजचं जेवण खाऊन खाऊन थोडासा कंटाळा येतो, तोंडाला चव यावी म्हणून मी उत्तप्पा आणि डोसा बनवला होता आणि त्यांची पण सुट्टी होती. एक नंबर झालेला. तुम्ही पण नक्की घरी बनवून खा आणि जो चटणीचा व्हिडिओ दिसतो तो पण आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आहे, तिथं जाऊन तुम्ही नक्की पहा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सर्वांनी सबस्क्राईब करा आणि डोसा कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. नक्की घरी बनवून खा आणि जाता तुम्ही पण एक घास खाऊन जावा. आणि सर्वांनी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.